ओके. पॅरेंटल चालू केलं होतं आपण. पॅरेंटल मध्ये कुठे बसला वगैरे तर सर मला थोडं सांगेल. बरं ठीक आहे, सगळं सांगेल. टाइप 1, टाइप 2, टाइप 3, टाइप 4 आर पॅरेंटल काय क्लासेस आहेत पॅरेंटल. तर यामध्ये कशाच्या बेसवरती आपण क्लासिफिकेशन केलं कोणत्या पहिला आहे मॅन्युफॅक्चरिंग, सेकंड आहे क्वालिटी, थर्ड आहे अल्कलाइन लीचिंग. तर मला सांगा अल्कलाइन लीचिंग मध्ये पावडर अटॅक टेस्ट चा कोणत्या क्लासेस 1, 3rd आणि 4th. आणि हे सेकंड जी आहे ती काय आहे वॉटर अटॅक टेस्ट. यामध्ये टाइप 1, टाइप 2, टाइप 3 आणि टाइप 4 याची नावं सांगायचं. मला टाइप 1 चं नाव सांगेल कदम. टाइप 1 क्लासचं नाव सांग. पहिला आहे बोरोसिलिकेट क्लास. बोरोसिलिकेट क्लास. सेकंड आहे रे कोणता आहे ट्रीटेड सोडा लाइम ग्लास. ट्रीटेड सोडा लाइम ग्लास. थर्ड आहे सोडा लाइम ग्लास. आणि फोर्थ आहे नॅचरल ग्लास, एनपी ग्लास किंवा नॅचरल पर्पज ग्लास. ओके. मला सांगायचं मॅन्युफॅक्चरिंग वरती मॅन्युफॅक्चरिंग बेस वरती टाइप्स कशा प्रकारे पाडलेले आहेत ऑन द बेसिस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. पहिला कोणता, दुसरा कोणता, चौथा कोणता ऑन द बेसिस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. पहिला कोणता आहे बोरोसिलिकेट. सेकंड कोणता आहे रे सोडा लाइम ग्लास. थर्ड आहे ट्रीटेड सोडा लाइम ग्लास. आणि फोर्थ आहे आपला नॅचरल पर्पज ग्लास. समजतंय? ठीक आहे. आपण कंटेनर फॉर्म केले ग्लास कंटेनर आणि प्लास्टिक कंटेनर. तर त्या कंटेनर साठी एक आपण कंडिशन पाहतोय लीचिंग कन्सेप्ट. लीचिंग म्हणजे काय रे लीचिंग म्हणजे काय लीचिंग म्हणजे काय लीचिंग लीच आउट करणे. लीचिंग म्हणजे काय बाहेर टाकणे. लीच केलं एक्सट्रॅक्शन टाइप आहे. तर यामध्ये हे लीचिंग म्हणजे काय अल्कलाइन रिलीज ऑफ container wall into product. Alkaline release of container wall product into product. त्या प्रोडक्ट मध्ये कंटेनर वॉलचं एक्सट्रॅक्शन लीच आउट म्हणजे काय लीचिंग करणं. हे बघा एक प्रकारचा तुमचा कंटेनर आहे. हे कोणता प्लास्टिक कंटेनर आहे. या कंटेनर मधलं हे जे तुमचं वॉल आहे या वॉल मधलं एक्सट्रॅक्शन होऊन लीच आउट होऊन तुमचा जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये मिक्स होणे म्हणजेच काय लीचिंग आहे. समजते लीचिंग काय आहे यामध्ये. ओके. नंतर लीचिंग जे आहे लिहिले तेव्हा त्यामध्ये सॉलिड मध्ये सॉलिड म्हणतो ग्लास कंटेनर आणि प्लास्टिक कंटेनर. प्लास्टिक कंटेनर मध्ये लीचिंग होते आणि दुसरी ग्लास कंटेनर मध्ये लीचिंग. प्लास्टिक कंटेनर अँड ग्लास कंटेनर. ठीक आहे. प्लास्टिक कशापासून बनलेलं असतं प्लास्टिक कंटेनर आणि ग्लास कशा बनलेला ग्लास बनलेला असतं आणि प्लास्टिकचं कंटेनर बनलेलं असतं कशापासून पॉलिमर. तर पॉलिमर मध्ये कोणती लीचिंग व्हायला पाहिजे पॉलिमर लीचिंग. त्यामध्ये पॉलिमरचा प्रोडक्ट त्यामध्ये गेला पाहिजे. त्यामध्ये पॉलिमर लीच आउट होतो. पॉलिमर लीच आउट इनटू प्रोडक्ट. पॉलिमर लीच आउट इनटू प्रोडक्ट. अँड ग्लास मध्ये काय होतं अल्कलाइन रिलीज ऑफ कंटेनर into product.
म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की लिचिंग म्हणजेच काय, अल्कलाइन रिलीज होतो त्यामध्ये प्रोडक्ट मध्ये कशाचा कंटेनर वॉल, कंटेनर मध्ये जे काय आहे त्या कंटेनरचं लीच आउट होणं कशामध्ये, प्रोडक्ट मध्ये, म्हणजेच काय लिचिंग आहे. समजतंय? दिला. ठीक आहे, लिचिंग झालंय, कंटेनर वॉल मध्ये आलं की लिचिंग झाल्यानंतर पुढे काय? ठीक आहे सर, लिचिंग केलं, लिचिंग सांगितलं, तुम्ही लिचिंग झाल्यानंतर पुढे काय? समजा हा तुमचा प्रोडक्ट आहे, या प्रोडक्टचं पीएच सध्या काय आहे, मेंटेन आहे. लिचिंग होण्याच्या अगोदर जर लिचिंग झाली त्यामध्ये काय तुमचा एक्स्ट्रॅक्ट येऊन पडला तर पहिली कंडिशन काय होईल, पीएच डिस्टर्ब होईल. त्याचं काय होईल, कंटेनर मधला पीएच डिस्टर्ब होईल आणि पीएच डिस्टर्ब झाल्यानंतर हे तुमचं काय पीएच मेंटेन असलेला तुमचा जे पॅरेंट सोल्युशन असेल ते टॉक्सिक बनेल. ते काय बनेल, टॉक्सिक प्रिपरेशन फॉर्म होईल. टॉक्सिक प्रिपरेशन बनेल म्हणजेच काय, लिचिंग मुळे तुमचं पूर्णपणे जे काय तुमचं कंटेनर मधलं प्रोडक्ट आहे ते खराब होणार आहे, म्हणजे तसं टॉक्सिक बनणार आहे. समजतंय? म्हणजे लिचिंग व्हावी का व्हावी नाही, होऊ नये. म्हणजे मोस्ट ऑफ द ठिकाणी कंपनीमध्ये पॅरेंटल फॉर्म्युलेशन मध्ये एक्सट्रॅक्शन आणि लिचिंग मध्ये स्पेशल पोझिशन असते. एनालिटिकल मध्ये मुलं होतं एक्सट्रॅक्शन आणि लिचिंग. समजतंय? लिहावं. ओके, तर हे अल्कलाइन लिचिंग झालेली आहे हे कशा प्रकारे फाइंड आउट करायचं, त्यासाठी टेस्ट असते अल्कलाइन लिचिंग टेस्ट. अल्कलाइन लिचिंग टेस्ट, हे जी टेस्ट आहे ते कोणत्या कोणत्या टेस्ट आहेत अल्कलाइन लिचिंग टेस्ट करण्यासाठी? पहिली आहे कोणती, दोन आहेत, पहिली आणि दुसरी. पहिली कोणती आहे रे, पावडर अटॅक टेस्ट. पावडर अटॅक टेस्ट. दुसरी आहे कोणती, वॉटर अटॅक टेस्ट. पावडर अटॅक टेस्ट आणि वॉटर अटॅक टेस्ट. ज्यामध्ये काय होतं, या दोन टेस्ट मध्ये ते कंटेनर तुम्ही यूज करणार, ते ग्लास कंटेनर यूज करा, त्यामध्ये लीच आउट होतं का नाही, जेणेकरून ते कंटेनर सुटेबल आहे का नाही हे चेक करायला आपण लिचिंग कंडिशन करतो. पावडर अटॅक टेस्ट आणि वॉटर अटॅक टेस्ट. तर त्यामध्ये पावडर पहिलं घ्या, पावडर अटॅक टेस्ट पहिली आहे पावडर अटॅक टेस्ट. पहिली आहे कोणती, पावडर अटॅक टेस्ट. पावडर अटॅक टेस्ट पुन्हा कोणाची केली जाते, फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ. फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ ची पावडर टेस्ट केली जाते. त्यामध्ये यामध्ये आपण काय चेक करतो रे, लिचिंग चेक करतो. लिचिंग चेक करतो. लिचिंग झाली तर काय होईल, टॉक्सिसिटी कॉज होईल. तर यामध्ये आपण पावडर अटॅक टेस्ट का म्हणलेला आहे, जे तुम्ही ग्लास कंटेनर घेतलेले आहेत त्या ग्लास कंटेनरचं पावडर करून, पावडर फॉर्म करून त्याला आपण काय करायचं आहे, टेस्टिंग करायची आहे. टेस्टिंग कोणती, ऍसिड बेस टायट्रेशन करायचं आहे. ऍसिड बेस टायट्रेशन करून एंड पॉइंट वरती आपल्याला डिटेक्ट करायचं आहे की किती अमाउंट ऑफ H2SO4 कंझ्युम झालेला आहे, त्यानुसार तो कोणता कंटेनर फॉर्म होतो त्यामध्ये ते पाहायचं आहे. समजलं? त्याचे एक ऍक्सेप्टन्स रेंज असते, त्या रेंजच्या जर बाहेर गेला तर कंटेनर सुटेबल नाही, तो ग्लास सुटेबल नाही. पावडर टेस्ट फेल गेलेली आहे, जेणेकरून फेल गेली म्हणजे
काय लिचिंग झालं म्हणजेच काय त्यामध्ये टॉक्सिसिटी कॉज होईल, जेणेकरून पुढे हार्म होईल. पावडर अटॅक टेस्ट कशी परफॉर्म करायची ते पाहूया आपण. प्रोसिजर काय काय आहे पावडर अटॅक टेस्ट. प्रोसिजर घ्या. तर पहिल्या सुरू आपण 1000 कंटेनर घेणार आहोत. कोणते कोणते असतील 1000 कंटेनर? 1, 3rd आणि 4th वाले 1000 कंटेनर घ्यायचे. यामधनं रॅन्डमली 6 सिलेक्ट करायचे. 6 सिलेक्ट रॅन्डमली. त्यामध्ये कोणते पण येतील, एक वाला पण येईल, तिसरा वाला पण आणि चौथा वाला पण येईल. म्हणजे कोणता आहे? बोरोसिडियस पण येईल, सोडालाईन पण येईल आणि नॅचरल पर्पज पण येईल. समजते? हे घेतल्यानंतर याला काय करायचंय? मिलिंग करायचंय. मिलिंग कसं करणार? याला पहिल्या सुरू क्रश करायचं. कशामध्ये? मॉर्टर पेसल मध्ये. मॉर्टर अँड पेसल मध्ये याला क्रश करायचं. क्रश केल्यानंतर मिलिंग करून फर्स्ट पावडर जी असेल, फर्स्ट पावडर ती किती असली पाहिजे? 25 mm त्याची साईज असली पाहिजे. साईज अबाउट टू 25 mm. या साईजचं पहिला सुरू फर्स्ट रिडक्शन. मिलिंग म्हणजेच काय रे? रिडक्शन असतो, बरोबर? मिलिंग म्हणजेच काय? रिडक्शन, विच इज अ साईज रिडक्शन. काय करणार आहोत आपण? साईजचं रिडक्शन करणार. जो तुम्ही कंटेनर घेतलेले आहात त्या कंटेनरला मॉर्टर पेसल मध्ये घेऊन क्रश करायचंय. त्याला क्रश करून पहिल्या सुरू त्याची साईज किती बनवायची? 25 mm ची साईज बनवायची. ओके, सगळ्या पावडरची. मग त्या पावडर मधनं आपल्याला 100 ग्राम पावडर घ्यायचंय. 100 ग्राम पावडर घ्यायचंय. ओके, 100 ग्राम पावडर घेतल्यानंतर या पावडरला परत मिलिंग करायचंय, परत साईज रिडक्शन करायचंय. मिलिंग म्हणजेच काय? साईज रिडक्शन करायची. परत साईज रिडक्शन केल्यानंतर सेकंड पावडर, साईज रिडक्शन केल्यानंतर जी काही सेकंड पावडर असेल ती असेल 10 to 15 mm ची. mm या रेंज मधून ही पास झाली. एवढी तुमची पावडरची साईज असेल. 10 ते 15 mm ची. आणि याला पास करायचे तुम्हाला. पास इट टू सीव नंबर 20 to 40 मेश नंबर. 20 to 40 या मेश नंबर आपल्याला काय करायचंय? पास करायचंय. बट टोटली किती आहे हे? 100 ग्राम. काय येईल? पूर्णपणे आपलं पावडर येईल. कशाचं? ग्लास कंटेनर न क्रश केलेलं. मग ह्या 100 ग्राम मधनं आपल्याला 3 डिव्हिजन करायचे आहे. तुझी जर 33.33 ग्राम प्रॉपरली डिव्हिजन करायचं. 33.33 ग्राम आणि 33.33 ग्राम केलं. मग या 33.1 एक पार्ट घ्यायचा आणि त्यामधनं 10 ग्राम घ्यायचं. ओके, त्यामधनं काय करायचं? 10 ग्राम घ्यायचं. 10 ग्राम घेतल्यानंतर आणि दुसरे जे आहेत ना 33 हे रेफरन्स ला असतील. रेफरन्स सॅम्पल असतील. रेफरन्स सॅम्पल. मग हे 10 ग्राम घेतलंय. 33.33 मधलं पहिला घेतलं 10 ग्राम. त्या 10 ग्रामला काय करायचं? पहिला सुरू पेपर वरती, ट्रे वरती काय करायचं? स्प्रेड करून घ्यायचं. स्प्रेड करून घ्यायचं. स्प्रेड करून घेतल्यानंतर याला मॅग्नेट ठेवायचं वरती. मॅग्नेटनं जे काही तुमचं आयर्न कंटेंट आहे ते खेचून घ्यायचं. जे काही तुमचं या पावडर मध्ये आयर्न कंटेंट येईल यावरती पेपरवरती मॅग्नेट काय करायचं? फिरवायचं, जेणेकरून तुमचं आयर्न कंटेंट आहे ते उचललं जाईल.
आफ्टर फॉर रिमूवल ऑफ आयर्न कंटेंट, रिमूवल ऑफ आयर्न कंटेंट मॅग्नेट प्लेस केलं. नंतर हे पावडर जे भेटलेलं आहे तुमच्याकडे आयर्न फ्री पावडर आहे. कशाचं? ग्लास आयर्न फ्री पावडर असेल, आयर्न फ्री पावडर. ओके. आणि हे जे आयर्न फ्री पावडर आहे हे केलं सगळं. ओके. हे जे आयर्न फ्री पावडर आहे या आयर्न फ्री पावडरला आपण काय करणार आहोत? एका चेंबर मध्ये टाकणार आहोत. किती? 100 ग्राम. आणि त्याला आपण ऑटोक्लेव्ह साठी ठेवणार आहोत. ऑटोक्लेव्ह म्हणजे काय? एक प्रकारची स्टरलायझेशन कन्सेप्ट आहे ऑटोक्लेव्ह. ज्यामध्ये 100 ग्राम पावडर असेल आणि 50 ml सॉल्व्हंट असेल. 100 ग्राम पावडर आणि 50 ml सॉल्व्हंट, जेणेकरून पावडर मधला तुमचा जे कंटेंट आहे ते 50 ml सॉल्व्हंट मध्ये लीच आउट झाला पाहिजे. आणि त्याला ऑटोक्लेव्ह करायचं 121 डिग्री सेल्सिअस साठी. 121 डिग्री सेल्सिअस साठी किती मिनिटासाठी? 30 मिनिट. तर लक्ष द्या, हे ऑटोक्लेव्हचं टेम्परेचर आहे किती? 121 डिग्री सेल्सिअस आणि 30 मिनिटासाठी. खूप वेळेस क्वेश्चन पडलेला आहे. आपण याला स्टरलायझेशन मध्ये पण पाहायचं आहे. ऑटोक्लेव्हचं किती कंडिशन आपण मेंटेन करतो? 121 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट. मग काय करायचं? याला घेतल्यानंतर बाहेर काढायचं आणि याचे काय करायचं? आपल्याला टायट्रेशन करायचं. टायट्रेशन करायची विच इज ऍसिड बेस टायट्रेशन. ऍसिड बेस टायट्रेशन करायचं याचं. ऍसिड बेस टायट्रेशन केलं आहे तुम्ही. ओके. मला सांगा आता हे जे तुमचं आहे हे कोणती लिचिंग होती रे? अल्कलाइन लिचिंग होती आहे. अल्कलाइन लिचिंग होती बरोबर. अल्कलाइन लिचिंग म्हणजेच काय? बेस आहे. तर आपल्याला जो काय आपला बिरोड मध्ये प्लेस करायचा तो आपल्याला काय घ्यावं लागेल? ऍसिड घ्यावं लागेल विच इज 0.02 नॉर्मल H2SO4. हे काय आपल्याला ऍसिड घ्यायचं 0.02 नॉर्मल H2SO4 ऍसिड घ्यायचं आहे. आणि जे काय तुमचं लीच आउट झालेलं एक्स्ट्रॅक्ट आहे त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे? ऍसिड बेस टायट्रेशन करायचे आहे बरोबर. बिरोड मध्ये काय टाकणार आपण? लीच आउट टाकणार का एक्स्ट्रॅक्ट टाकणार? हे टाकणार H2SO4 माहित नाही. मी सांगतो कधी की तुम्ही परफॉर्म करते बघा. या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन केलं कशात? पूर्ण पावडर घेऊन काय केलं? एक्स्ट्रॅक्ट केलं, लीच आउट केलं ऑटोक्लेव्ह करून. त्यामध्ये कंटेंट गेला असेल अल्कलाइनचा. आपल्याला जे काय तुमचं बिरोड मध्ये असेल ते ऍसिड असेल आणि खाली बेस असेल म्हणजे ऍसिड बेस टायट्रेशन. तर ऍसिड बेस टायट्रेशन साठी इंडिकेटर कोणते यूज करतोय? यामध्ये जर ऍसिड बेस टायट्रेशन करायचे आहे तर त्यासाठी इंडिकेटर कोणते यूज करतो? ऍसिड बेस टायट्रेशन आहे. ऍसिड बेस टायट्रेशन आहे त्यासाठी इंडिकेटर कोणते यूज करतोय? माहित असलं पाहिजे. एक आहे मिथाइल रेड आणि दुसरा फिनॉल. एक आहे मिथाइल रेड, दुसरा आहे फिनॉल्फ्थॅलीन. ऍसिड बेस आणि मिथाइल आणि फिनॉल्फ्थॅलीन हे इंडिकेटर घेतलं. मग या इंडिकेटर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एंड पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. एंड पॉइंट माहिती आहे? लक्ष द्या, इथून महत्वाचा पुढचे सगळे क्वेश्चन्स आहे. इथून लक्षात द्या की एंड पॉइंट काय तो म्हणजे किती अमाउंट ऑफ H2SO4 कंझ्युम झाला त्याला न्यूट्रल करण्यासाठी. ऍसिड बेस टायट्रेशन झालं म्हणजे न्यूट्रलायझेशन रिएक्शन झाली. त्यामध्ये किती अमाउंट ऑफ H2SO4 कंझ्युम झाला त्या अल्कलाइन कॉन्सन्ट्रेशनला न्यूट्रल करण्यासाठी. त्या कंडिशन वरती आपण काय ठरवणार की त्याची कोणता कंटेंट ठरवणार. समजतंय? त्यामध्ये रिझल्ट लिहा. रिझल्ट पहिला रिझल्ट आहे 0.02 नॉर्मल H2SO4
हे जे सॉल्व्हंट आहे, हे जे ऍसिड आहे, हे जर 1 ml जर कंझ्युम झालं 0.02 नॉर्मल H2SO4 1 ml जर कंझ्युम झालं म्हणजे 1 ml ला जर न्यूट्रलायझेशन रिएक्शन झाली त्या टायमाला आपण काय म्हणू शकतो बोरोसिलिकेट ग्लास. म्हणजे बोरोसिलिकेट ग्लास साठी काय आहे 1 ml एवढा सॉल्व्हंट ऍसिड काय पाहिजे न्यूट्रलाइज केला पाहिजे. त्यामध्ये न्यूट्रलाइज 1 ml ला न्यूट्रलाइज झालं तर काय होतं बोरोसिलिकेट ग्लास असेल. बोरोसिलिकेट ग्लास नंतर आहे 0.02 नॉर्मल H2SO4 0.02 नॉर्मल H2SO4 यामध्ये जर 8.5 ml जर 8.5 ml जर कंझ्युम झालं टायट्रेशन करतोय आपण खाली काय आहे तुमचं अल्कलाइन लिचिंग लिथोमध्ये टायट्रेशन करतोय म्हणजे 8.5 ml जेव्हा डिग्री त्यानंतर खाल्ला काय कलर टू कलरलेस झाला ऍसिड मध्ये म्हणजे फिनोल्फथालीन पिंक कलर आहे पिंक कलर टू कलरलेस झाल्यानंतर आपण काय म्हणतो त्याला एंड पॉइंट म्हणतो. म्हणजे एंड पॉइंट किती पाहिजे 8.5 ml 8.5 ml आपलं H2SO4 मध्ये कंझ्युम झालं पाहिजे जेणेकरून आपण काय म्हणू शकतो हे आहे ट्रीटेड सोडा लाईम ग्लास. समजलं बरोबर. ट्रीटेड सोडा लाईम तर आपण पावडर टेस्ट करतो. मी काय म्हणतो ट्रीटेड सोडा लाईम ग्लास बरोबर आहे. सोडा लाईम ग्लास न्यूट्रल सोडा लाईम ग्लास सोडा लाईम ग्लास. आणि थर्ड आहे तर थर्ड मध्ये 0.02 नॉर्मल H2SO4 जर 15 ml कंझ्युम झाला 0.02 नॉर्मल H2SO4 जर 15 ml कंझ्युम झाला त्या टाइमला आपण काय म्हणू शकतो की नॅचरल पर्पज ग्लास म्हणजे नॅचरल ग्लास आपण त्या ठिकाणी न्यूट्रल कोणता ग्लास असेल नॅचरल पर्पज ग्लास. यावर काय सांगतोय आपण की लिचिंग चेक करतोय म्हणजे बोरोसिलिकेट ग्लास साठी किती झालं पाहिजे 1 ml पेक्षा जर कमी असेल तर ती आहे एक्सेप्टन्स क्रायटेरिया. सेकंड आहे आपला कोणता सोडा लाईम ग्लास. सोडा लाईम ग्लास साठी किती H2SO4 कंझ्युम करायला पाहिजे कोणता 0.02 त्याला पाहिजे 8.5 ml करायला पाहिजे त्यापेक्षा कमी. आणि नॅचरल पर्पज ग्लास साठी किती झालं पाहिजे 15 ml किंवा त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे त्यामध्ये त्याचा लिहा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया काय आहे पावडर अटॅक टेस्टचा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया मध्ये लिहा टाइप 1 ग्लास साठी which is a borosilicate glass या बोरोसिलिकेट ग्लास साठी H2SO4 which is a 0.02 नॉर्मल H2SO4 किती कंझ्युम झाला पाहिजे नॉट मोर दॅन 1 ml नॉट मोर दॅन 1 ml पेक्षा जास्त नसला पाहिजे. जर 1 ml पेक्षा जास्त तुमचा H2SO4 कंझ्युम होतोय तर त्या ठिकाणी बोरोसिलिकेट जो ग्लास आहे तो पावडर अटॅक टेस्ट काय करेल फेल करेल. समजतंय पावडर अटॅक टेस्ट काय करेल फेल करेल. म्हणजेच काय लिचिंग होईल लिचिंग झाल्यावर टॉक्सिक होईल. त्यामुळे एम्बोलिझम क्लॉज क्वेश्चन टाकला होता एम्बोलिझम क्लॉज. नेक्स्ट आहे टाइप 3 which is a soda lime glass. या सोडा लाईम ग्लास मध्ये 0.02 नॉर्मल H2SO4 किती कंझ्युम झाला पाहिजे रे नॉट मोर दॅन 8.5 ml 8.5 ml पेक्षा जास्त काय कंझ्युम नाही झाला पाहिजे H2SO4 कंझ्युम जर झाला तर काय होईल सोडा लाईम ग्लास जो आहे तो फेल आहे. त्याची टेस्ट काय आहे पावडर टेस्ट फेल. आणि सर्वात शेवटी आहे कोणता टाइप 4 आहे. टाइप 4 मध्ये नॅचरल पर्पज ग्लास यामध्ये 0.02 नॉर्मल H2SO4
किती कंझ्युम झाला पाहिजे रे, नॉट मोर दॅन 15 ml कंझ्युम नाही झाला पाहिजे, म्हणजे 15 ml पेक्षा जास्त कंझ्युम नाही झाला पाहिजे कशामध्ये, नॅचरल पर्पज ग्लास. समजले? इम्पॉर्टंट काय एवढं सांगतो तुम्हाला यामध्ये, ते ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया इम्पॉर्टंट आहे, इंडिकेटर कोणते यूज केलं यामध्ये इम्पॉर्टंट आहे, सीव नंबर इम्पॉर्टंट आहे यामध्ये. सीव नंबर, पार्टिकल साइज फर्स्ट पावडर साठी किती होती 25 ppm, सेकंड मध्ये किती होती 10 ते 15 ppm, ppm मध्ये काय होती mm. दुसरा नसलं लक्ष द्या इकडं. नेक्स्ट आहे वॉटर अटॅक टेस्ट. नेक्स्ट आहे सेकंड विच इज अ वॉटर अटॅक टेस्ट. नेक्स्ट आहे वॉटर अटॅक टेस्ट. वॉटर अटॅक टेस्ट कोणत्या ग्लास साठी केली जाते, ट्रीटेड सोडा लाईम ग्लास. ट्रीटेड सोडा लाईम ग्लास साठी काय करतो, वॉटर अटॅक टेस्ट केले जाते. समजतंय? यामध्ये पहिल्या सुरू काय केलं जातं, 3 कंटेनर्स घेतले जातात. 3 कंटेनर्स घेतले जातात. तीन कंटेनर्स याला 19% फिल करतील. 19% फिल करायचं 3 कंटेनर, 90% त्याला फिल करायचं. आणि हे ट्रीटेड सोडा लाईम ग्लास जो आहे, या ग्लासला म्हणजे या कंटेनरला काय करायचं, SO2 फ्यूम सप्लाय करायचं. SO2 फ्यूम, सल्फर डायऑक्साइडची फ्यूम सप्लाय करायचे, जेणेकरून इंटरनल लेयर ऑफ वॉल ऑफ अ कंटेनर कशी होईल, सॉफ्ट होईल. सॉफ्ट झाल्यामुळे आपल्याला प्रॉपर रिझल्ट भेटतील. प्रॉपर रिझल्ट भेटतील. तुम्हाला क्वेश्चन काय, SO2 फ्यूम कशासाठी ऍड करतो, कारण की इंटरनल वॉल सॉफ्टनेस साठी, जेणेकरून प्रॉपर रिझल्ट भेटतील. त्यामध्ये हे घेतलं, 3 कंटेनर घेतलं, 90% फिल केलं. मग याला काय करायचं, सील करायचं. तिन्ही पण कंटेनर काय करायचं, सील करायचं. सील करून त्याला ठेवायचं ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवायचं. ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवायचं, सील करायचं तिन्ही पण कंटेनर आणि ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवायचं. ऑटोक्लेव्हची कंडिशन सांगा रे, 30 to 60 मिनिट किंवा 30 मिनिट म्हणू शकतो. आणि टेम्परेचर किती आहे, 121 डिग्री सेल्सिअस. या कंडिशनला आपल्याला काय करायचं ना, ऑटोक्लेव्ह करायचे. एक स्टरलायझेशन टेक्निक आहे. त्यानंतर हे जे सील केले कंटेनर नंतर काढायचं आणि त्याला काय करायचं, एक 100 ml च पूर्णपणे एका कंटेनर मध्ये फिल करायचं. ठीक आहे, सगळ्यांचं 90% फिल आहे. तिन्हीचं भेटून एक 100 ml चं प्रिपरेशन मारायचं. तिन्ही मधले पण घेऊन, आणि जे प्रिपरेशन बनलेलं आहे आणि प्रिपरेशन बनलेलं आहे, या प्रिपरेशन आपल्याला काय करायचं आहे, ऍसिड बेस टायट्रेशन करायचं. ऍसिड बेस टायट्रेशन करायचं. मला सांगा या ठिकाणी तुमची लिचिंग कुठं होतं रे, लिचिंग कोणत्या ठिकाणी होणार आहे तुमची, लिचिंग जे होणार आहे ते ऑटोक्लेव्ह कंडिशन मध्ये होणार आहे. त्यामध्ये आपण त्याला पूर्णपणे सील केलेला आहे. जर लिचिंग झाली त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करायचं आहे की ऍसिड बेस टायट्रेशन. यामध्ये आपण रिझल्ट जो आहे तो कसा बनणार, रिझल्ट शॉर्ट टाइम रिझल्ट. यामध्ये पण सेम H2SO4 यूज करणार. तुझं 0.02 नॉर्मल H2SO4, 0 to 0 नॉर्मल आहे. H2SO4 ऍज अ ऍसिड आपण यूज करणार. इट्स अ टायट्रंट. आणि टायट्रंट काय असेल, अल्कलाइन लिचिंग कंडिशन 100 ml चं. त्यामध्ये चेक करायची की असा कोणता एंड पॉइंट येईल त्या ठिकाणी न्यूट्रल कंडिशन. जस्ट लाईक इंडिकेटर कोणते असतील, फिनॉल्फ्थेन आणि मिथाइल इंडिकेटर असतो. त्यामध्ये जर 0.02 नॉर्मल H2SO4 0.7 ml ला जर न्यूट्रल झाला, 7 ml ला जर न्यूट्रल झाला तर काय म्हणू शकतो आपण, ते ट्रीटेड सोडा लाईम
ग्लास आणि लिचिंग होत नाही त्यामध्ये. किती लीच आउट झालं पाहिजे? 0.7 ml. 0.7 ml पण त्यामध्ये लीच आउट झालं पाहिजे. आणि हे कुणानुसार आहे? इंडियन फार्माकोपेनुसार. हे कुणानुसार आहे? आयपी म्हणतोय की इंडियन फार्माकोपे म्हणते की 0.02 नॉर्मल H2SO4 जो आहे तो फक्त 0.7 ml कंझ्युम झाला पाहिजे. 0.7 ml ला काय पाहिजे? न्यूट्रलायझेशन झाला पाहिजे. पण यूएसपी काय म्हणते? यूएसपी युनायटेड स्टेट्स फार्माकोपे म्हणते की 0.02 नॉर्मल H2SO4 जो आहे तो किती कंझ्युम झाला पाहिजे? 0.2 ml कंझ्युम झाला पाहिजे. 0.2 ml कंझ्युम झाला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी काय होईल? ते न्यूट्रल होईल. जेणेकरून काय होईल? न्यूट्रल होईल. आज पर यूएसपी 0.02 नॉर्मल H2SO4 किती कंझ्युम झाला पाहिजे? 0.2 ml. आज पर आयपी 0.7 ml कंझ्युम झाला पाहिजे फॉर न्यूट्रलायझेशन. acceptance criteria acceptance दिले का सगळ्यांनी? acceptance criteria इंडियन फार्माकोपे काय म्हणतोय? 0.7 ml आणि यूएसपी जो आहे 0.2 ml. लेस दॅन 100 or 100 ml or 100 ml असेल तर किती पाहिजे? 0.7 ml. आणि मोर दॅन 100 ml और 100 ml असेल तर यूएसपी ची लिमिट आहे आयपी ची 0.7. शंभर ml किंवा 100 ml च्या कमी. 100 ml किंवा 100 ml जास्त. लेस दॅन 100 ml म्हणजे फक्त 100 ml नाही असं. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ ग्लास कंटेनर. ग्लास कंटेनरची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशा प्रकारे केलेली आहे? ट्रिक लक्षात ठेवा. बीडीपी ले कास्ट करते. बीडीपी ले कास्ट कर. गोविंदगुडी माहिती? गोविंदगुडी ते याची माझी पान तुम्हाला त्याच्यामध्ये पिंपळाचं पान असतं, लहान पान. त्या पानापासून बनलेली बिडी म्हणजे गोविंद असते. त्यामध्ये तंबाखू टाकलेली असते. घट्ट येतो. पण ते काय होतंय की बिडी पिले कास्ट करते, ग्लास में रखते. ग्लास में बिडी पिले कास्ट करते. यामध्ये लक्षात घ्या हे बी जे आहे ग्लोविंग हे पहिली स्टेप आहे. सेकंड आहे ड्रॉविंग. थर्ड आहे प्रेसिंग आणि फोर्थ आहे कास्टिंग. ग्लोविंग, ड्रॉविंग, प्रेसिंग, कास्टिंग म्हणजे बीडीपी ले कास्ट करते. जसं सेसुस आहे फिफो होतं त्या प्रकारे तुम्हाला आता क्वेश्चन म्हणजे प्रोसेस कशा प्रकारे दिली आहे. Which one of the following is not a part of a manufacturing process of a glass container? Which one of the following is a part of a manufacturing process of a glass container? यापैकी 4 ऑप्शन दिले जातात. आणि ट्रिक आहे बीडीपी ले कास्ट करणे. कास्ट करणे, कास्टिंग.
नंतर लिहा प्लास्टिक कंटेनर, नंतर घ्या प्लास्टिक और पॉलिमर कंटेनर, नंतर आहे प्लास्टिक कंटेनर्स, प्लास्टिक कंटेनरचा काय म्हणतो आपण पॉलिमर कंटेनर पण म्हणू शकतो, पॉलिमर कंटेनर. हे जे पॉलिमर कंटेनर आहेत किंवा प्लास्टिक कंटेनर्स आहेत हे दोन मिनिट वगैरे थर्मोसेटिंग पॉलिमर, एक आहे थर्मोसेटिंग पॉलिमर, थर्मोसेटिंग पॉलिमर आणि थर्मोप्लास्टिक पॉलिमर, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स, थर्मोसेटिंग पॉलिमर्स आणि थर्मोप्लास्टिक. यामध्ये याचा फार्मास्युटिकल यूज नाही, नो फार्मास्युटिकल यूज, थर्मोसेटिंगचा फार्मास्युटिकल यूज नाही, थर्मोप्लास्टिकचा आहे फार्मास्युटिकल यूज. थर्मोसेटिंग थर्मोप्लास्टिक आहे फार्मास्युटिकल यूज आहे. त्यामध्ये थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स कोणते कोणते ते बघूया आपण. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स पॉलीप्रोपायलिन, पॉलीप्रोपायलिन, पॉलीइथाइलिन, नंतर आहे टेफ्लॉन, पॉलीप्रोपायलिन, पॉलीइथाइलिन, टेफ्लॉन, पीव्हीसी, पीव्हीसी कोण काय रे, पीव्हीसी, पॉलीविनाइल क्लोराइड, पॉलीस्टायरीन, पॉलीअमाइड, पॉलीस्टायरीन, पॉलीअमाइड, पॉलीप्रोपाइलिन, पॉलीइथाइलिन, टेफ्लॉन, पॉली टेट्रा फ्लोरोइथेन, पॉली टेट्रा फ्लोरोइथेन. टेफ्लॉनला दुसरं नाव आहे पीटीएफ, पॉली टेट्रा फ्लोरोइथेन, टेफ्लॉन, पॉली टेट्रा फ्लोरोइथेन, पॉली टेट्रा फ्लोरोइथेन म्हणू शकतो किंवा इथाइलिन पण म्हणू शकतो, किंवा इथाइलिन पण म्हणू शकतो. पीटीएफ पॉलीटेट्राफ्लोरोइथाइलिन, पॉलीटेट्राफ्लोरोइथाइलिन. पहिला आहे पॉलीस्टायरीन, पॉलीअमाइड. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आर फॉर फार्मास्युटिकल यूज डिपेंडेंट ऑन शेप. त्यामध्ये पॉलीप्रोपायलिन, पॉलीइथाइलिन, टेफ्लॉन इज द पॉलीटेट्राफ्लोरोइथाइलिन, पीव्हीसी पॉलीविनाइल क्लोराइड, पॉलीस्टायरीन आणि पॉली. ठीक आहे. पण हे पर्टिक्युलर पॉलिमर जो आहे थर्मोसेटिंग पॉलिमर, हा पर्टिक्युलर पॉलिमरचा यूज कोणत्या कोणत्या प्रिपरेशनसाठी, कोणत्या कोणत्या कंटेनरसाठी केलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे पॉलीप्रोपायलिन. पहिला जो आहे तो आहे पॉलीप्रोपायलिन. पॉलीप्रोपायलिन हा पॉलिमर कुठे यूज केला जातो? फॉर प्रिपरेशन ऑफ डिस्पोजेबल सिरिंज. डिस्पोजेबल सिरिंजच्या प्रिपरेशन साठी कोणता यूज करतो? पॉलीप्रोपायलिन. आठवतंय? आता डिस्पोजेबल सिरिंज काढा, त्या ठिकाणी आपण लिहून दिलं होतं पॉलीप्रोपायलिन, बरोबर. नंतर आहे पॉलीइथाइल, पॉलीइथाइलिन प्लस पॉलीस्टायरीन. पॉलीइथाइलिन आणि पॉलीस्टायरीन पासून आपण जे कंटेनर बनवतो ते कंटेनर आहेत ऑप्थॅल्मिक कंटेनर्स. ऑप्थॅल्मिक कंटेनर्स जे काय तुमचे ड्यू ड्रॉप्स असतील डोळ्यातले, ते कंटेनर जे काय ऑप्थॅल्मिक आहेत ते पॉलीइथाइलिन पासून प्लस पॉलीस्टायरीन पासून बनलेले कंटेनर आहेत, कॉम्बिनेशन. पीव्हीसी
पॉलीविनाइल क्लोराइड माहिती सांगितलेलं आहे फॉर सलाईन बॉटल प्रिपरेशन साठी, फॉर सलाईन बॉटल प्रिपरेशन साठी पीव्हीसी यूज करतो पॉलीविनाइल क्लोराइड. तर मला सांगा काय काय डिसएडव्हांटेजेस असतील प्लास्टिक कंटेनर. डिसएडव्हांटेजेस ऑफ प्लास्टिक कंटेनर काय काय असतील तुम्ही कोणते कोणते डिसएडव्हांटेज असतील. लीचिंग प्रॉब्लेम असेल का नाही, लीचिंग डिसएडव्हांटेज असेल, लीचिंग. नंतर लीकेज प्रॉब्लेम असेल का नाही, कधी कधी लीकेज प्रॉब्लेम पण येऊ शकतो. नंतर एअर पेनिट्रेशन पण प्रॉब्लेम असू शकतो. आणि ऍब्झॉर्प्शन प्रॉब्लेम हे डिसएडव्हांटेज आहे. लीचिंग, लीकेज, एअर पेनिट्रेशन आणि ॲब्झॉर्प्शन हे काय आहेत डिसएडव्हांटेजेस ऑफ प्लास्टिक कंटेनर्स. एअर पेनिट्रेशन मुळे काय होईल, लीकेज होईल म्हणजे परमिएबिलिटी वाढेल त्यामध्ये, लीकेज. ॲब्झॉर्प्शन SORPTI ॲब्झॉर्प्शन. ओके, आपण ग्लास कंटेनर मध्ये लीचिंग टेस्ट करण्यासाठी आपण कोणतं टेस्ट केलं रे? ग्लास कंटेनर मध्ये लीचिंग झाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण टेस्ट केलं. कोणती टेस्ट केली? ग्लास कंटेनर साठी लीचिंग झाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण कोणत्या टेस्ट केल्या होत्या? पावडर अटॅक टेस्ट आणि वॉटर अटॅक टेस्ट. त्याच प्रकारे पॉलिमर कंटेनर किंवा आपले प्लास्टिक कंटेनर यामध्ये लीचिंग होते का नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, दोन टेस्ट करतो. एक आहे एक्सट्रॅक्शन टेस्ट, दुसरा इम्प्लांट टेस्ट. यामध्ये पॉइंट घ्या, लीचिंग टेस्ट ऑफ प्लास्टिक कंटेनर. लीचिंग टेस्ट फॉर प्लास्टिक कंटेनर. प्लास्टिक कंटेनर साठी लीचिंग टेस्ट कोणत्या आहे? लीचिंग टेस्ट दोन आहेत प्लास्टिक कंटेनर साठी. एक आहे इम्प्लांट टेस्ट, दुसरी आहे कोणती रे? एक्सट्रॅक्शन टेस्ट. एक आहे इम्प्लांट टेस्ट, दुसरी आहे एक्सट्रॅक्शन टेस्ट. यामध्ये पहिली जे इम्प्लांट टेस्ट आहे यामध्ये काय केला जातो, पॉलिमर जो आहे तुमचा जो पॉलिमर यूज करणार आहोत प्रिपरेशन साठी प्लास्टिक कंटेनरचा, तो पॉलिमर काय करायचा, कट करायचा एक स्मॉल पीस मध्ये, कट इन स्मॉल पीस मध्ये कट करायचंय. आणि त्याला काय करायचंय, एक कट केलेला पीस काय करायचंय उंबरामध्ये म्हणजे माईस मध्ये काय करायचं आहे या ठिकाणी इम्प्लांट करायचं आहे. इम्प्लांट अँड सील इट. इम्प्लांट करायचं आणि सील करायचं माईसला. आणि ते माईसला सील केल्यानंतर तो जो माईस आहे तो 24 to 48 आवर्स साठी त्याला क्लोज करायचा आहे. क्लोज रूम मध्ये पॅक करायचं आहे. क्लोज इन डार्क रूम मध्ये त्याला काय करायचं 24 to 48 आवर्स साठी त्याला पॅक करायचं किंवा बंद करून ठेवायचं. जर तो माईस जगला, लिव्ह आणि किल झाला, मेला, तर काय म्हणू शकतो, लीचिंग झालेली आहे. तर जो माईस आहे त्या माईस आपण इम्प्लांट केलंय पॉलिमर, तो कट केला, पॉलिमर पुढे केला, इम्प्लांट केला आणि सील केला. सील केल्यानंतर तो जो माईस आहे त्याला
काय केलं आपण 24 to 48 आवर्स साठी आपण काय केलंय एका बंद रूम मध्ये क्लोज केला, डार्क रूम मध्ये. डार्क केला रूम मध्ये केल्यानंतर जर तो जिवंत राहिला तर काय म्हणायचं, टेस्ट पास, आणि किल झाला तर टेस्ट फेल. म्हणजेच काय, यामध्ये लिचिंग झालेली आहे. तर मेला उंदीर तर काय म्हणायचं आपण त्यामध्ये की लिचिंग झालेली आहे त्यामध्ये प्लास्टिक पॉलिमर. समजा माईस म्हणजे आपले आपण जर मध्ये घेतला तर त्यासाठी कोणती इम्प्लांट टेस्ट, दुसरी आहे एक्सट्रॅक्शन. इम्प्लांट टेस्ट घ्या पहिले. नेक्स्ट आहे एक्सट्रॅक्शन टेस्ट. लिचिंग टेस्ट नेक्स्ट आहे एक्सट्रॅक्शन टेस्ट. नेक्स्ट आहे कोणती, एक्सट्रॅक्शन टेस्ट. लक्ष द्यानंतर लिहित होता एक्सट्रॅक्शन टेस्ट. यामध्ये काय करायचं, यामध्ये पण माईस घेतला जातो, माईस और रॅबिट घेतला जातो. यामध्ये पण यामध्ये काय केलं जातं, 3 कंटेनर दिले जातात, 3 कंटेनर, आणि तिन्हीमध्ये पण एक्सट्रॅक्शन होणार आहे. आणि याला पॉलिमर कट केलं जाईल. पॉलिमर जो आहे कट केला जाईल आणि 3 कंटेनर मध्ये टाकला जाईल. पॉलिमर कट करून या 3 कंटेनर टाकला जाईल. जे पहिले एक्सट्रॅक्शन होईल हे विथ अल्कोहोल होईल, विथ अल्कोहोल, अल्कोहोल सोबत एक्सट्रॅक्शन होईल. सेकंड जे एक्सट्रॅक्शन होईल विदाउट अल्कोहोल सोबत एक्सट्रॅक्शन होईल, विदाउट अल्कोहोल. आणि थर्ड एक्सट्रॅक्शन होईल हे एक्सट्रॅक्शन होईल जे पॉलिइथिलीन ग्लायकॉल विथ प्लास्टिसायझर और फिक्स्ड ऑइल यासोबत एक्सट्रॅक्शन विथ अल्कोहोल, विदाउट अल्कोहोल आणि पीईजी और फिक्स्ड ऑइल सोबत एक्सट्रॅक्शन. तिन्ही पण एक्सट्रॅक्शन करायचं. नंतर हे जे एक्सट्रॅक्शन झालेलं आहे किती वेळासाठी करायचं, 24 to 48 आवर्स साठी एक्सट्रॅक्शन करायचं. 24 to 48 आवर्स साठी एक्सट्रॅक्शन. नंतर एक्सट्रॅक्शन केल्यानंतर आपण कंबाइंड हेट प्रोसेस करतो, विच इज अ फिल्ट्रेशन. विच इज अ फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन केल्यानंतर जे काय आपलं सोल्युशन भेटेल, जे काय सोल्युशन भेटेल त्या सोल्युशनला माईस मध्ये इंजेक्ट करायचं आहे. पहिला आहे विथ अल्कोहोल, नंतर आहे विदाउट अल्कोहोल, आणि थर्ड आहे पीईजी एक्सट्रॅक्ट. विथ अल्कोहोल, विदाउट अल्कोहोल आणि पीईजी एक्सट्रॅक्ट. आणि पहिला सुरू याला काय करायचंय, माईस मध्ये जे पहिलं विदाउट अल्कोहोल घेतलं माईस मध्ये इंजेक्ट केलं, इंट्रावेनस थ्रू इंजेक्ट केलं. उंदीर घेतले, इंजेक्ट केले आणि किती वेळा ठेवलं रे, 24 to 48 आवर्स साठी इंजेक्ट केलं त्यामध्ये. आणि नंतर समजा तो जिवंत असेल तर नो लिचिंग, आणि मेला म्हणजे काय किल झाला तर लिचिंग आहे. लिचिंग आहे. नो लीच कधी लाईव्ह असलं. सेम प्रोसेस माईस मध्ये इंट्राव्हेनस इंजेक्शन दिलं जातं.
24 to 48 आवर्स साठी जगला, मेला, लीच, नॉट लीच. लाईव्ह असेल तर नो लिचिंग, आणि मेला म्हणजे स्किल झाला तर लिचिंग. सेम माईस मध्ये इंजेक्ट केलं कोणतं, इंट्राव्हेनस रूट 24 to 48 आवर्स. सॉरी, हे इंट्राव्हेनस द्यायचं नाही, इंट्रापेरिटोनियल मध्ये द्यायचं. इंट्रापेरिटोनियल रिजन मध्ये कोणता द्यायचं रे, PEG एक्सट्रॅक्ट. पॉलिथिलीन ग्लायकोल फिक्स्ड ऑइलचा जो आहे तो इंट्रापेरिटोनियल द्यायचा. पेरिटोनियल रिजन मध्ये द्यायचा आहे. आणि इफ लाईव्ह 24 to 48 आवर्स किल, लीच, नॉट लीच, लीचिंग झाली किंवा हे झालं. समजा यामधली हे टेस्ट आहे, यामध्ये उंदीर मेला, यामध्ये जगला आणि यामध्ये, तर असं झालं तर आपण कॉम्बिनेशन मध्ये सोल्युशन म्हणतो. म्हणजे विथ अल्कोहोल, विदाउट अल्कोहोल आणि पीएच एक्सट्रॅक्टचं कॉम्बिनेशन करतो आणि सबक्यूटेनियस रूट घेऊन चेक करतो. तर त्यामध्ये जर जगला तर टेस्ट पास, नाहीतर टेस्ट. आणि समजा तर ह्या तिन्ही पण परफॉर्म झाले, त्यामध्ये माईस जिवंत आहे, नो लिचिंग आहे, तर कंबाईन टेस्ट करायची. नंतर घ्या कंबाईन टेस्ट फॉर लिचिंग. कंबाईन टेस्ट कशी असेल, पॉइंट आहे अप्रूव्हल टेस्ट और कंबाइंड एक्सट्रॅक्ट टेस्ट. कंबाइंड एक्सट्रॅक्ट टेस्ट. कंबाइंड मध्ये काय, पहिला आहे विथ अल्कोहोल, सेकंड आहे विदाउट अल्कोहोल, आणि थर्ड आहे PEG एक्सट्रॅक्ट. PEG एक्सट्रॅक्ट काय तिन्हीचं कॉम्बिनेशन केलं आपण, विथ अल्कोहोल, विदाउट अल्कोहोल आणि एक्सट्रॅक्टचं. आणि हे जे आहे 10 ml सॅम्पल आहे ते, त्याच्यामधनं सम अमाऊंट काय केले, सबक्यूटॅनियस थ्रू इंजेक्ट केलेला आहे. या सबक्यूटॅनियस इंजेक्शन मध्ये 24 आवर टू 48 आवर पर्यंत ठेवून पाहिलेला आहे. त्यामध्ये किल, लाईव्ह, जर लाईव्ह असेल तर नो लिचिंग, किल असेल तर लिचिंग झालेली आहे. नंतर लाईन लिहा, इफ in all single test, in all single tests mice is live, mice जर जिवंत असेल तर no need to perform combined test or approval test. अप्रूव्हल टेस्ट और कंबाईन टेस्ट करायची गरज नाही. तर या सगळ्या सिंगल टेस्ट आहेत, जर व्यवस्थित परफॉर्म त्यामध्ये लिचिंग झाली नाही, तर लिचिंग झाली तर आपण कंबाईन टेस्ट करू शकतो. कंबाईन टेस्ट सांगतो, अप्रूव्हल टेस्ट आपण